शुक्रवारी चुकूनही हे काम करू नका, नाहीतर आयुष्य नरक होईल। नमस्कार मित्रांनो, राधे राधे, जय श्री कृष्ण, जय लक्ष्मी माता। हे काम शुक्रवारी अजिबात करू नका, नाहीतर तुमचे पैसे रातोरात पाण्यासारखे वाहून जातील। मित्रांनो, पैसा हे धनाची देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। लक्ष्मी देवीच्या कृपेनेच माणसाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येते। मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक दिवस जरी देवासाठी असला तरी आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो। उदाहरणार्थ, सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते। याशिवाय मंगळवारी बजरंग बलीजीची पूजा केली जाते। तसेच शनिवार हा शनिदेवाचा दिवस असल्याने या दिवशी त्यांची पूजा करून भक्तांना लाभ मिळतो। तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो। या दिवशी देवी लक्ष्मीची ख्या मनाने पूजा केल्यास ते खूप शुभ मानले जाते। त्याची उपासना आणि आशीर्वाद घेण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो। असे म्हणतात की ज्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही। यामुळेच शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली जाते। पण काही कारणाने माँ लक्ष्मी चुकली तर घरात गरिबी येऊ लागते। त्यामुळे शास्त्रात अशा काही कार्यांचे वर्णन केले आहे जे शुक्रवारी अजिबात करू नये आणि या कामांपासून दूर राहावे। अन्यथा तुम्ही देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणामांऐवजी अशुभ परिणाम दिसू शकतात आणि तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते। याशिवाय देवी लक्ष्मी मार्गस्थ झाल्यामुळे तुमचे पूर्ण झालेले कामही बिघडू शकते। अशा परिस्थितीत शुक्रवारी कोणती कामे चुकूनही करू नये हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ज्या माता लक्ष्मीची आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो। तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ख्या मनाने जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नोंदवा। तर मित्रांनो, जाणून घेऊया शुक्रवारी कोणती कामे अजिबात करायची नाही। आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्रवारी साखर दिल्याने शुक्र ग्रह कमजोर होतो आणि तुमच्या घरातील सुखसमृद्धीही जाते आणि घरात अशांतता निर्माण होते। हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। हिंदू मान्यतेनुसार मीठ हे जीवनातील स्थिरता आणि संतुलनाचे प्रतीक आहे। अशा स्थितीत शुक्रवारी मिठाची खरेदी विक्री म्हणजे अशुभ असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आणि कलह निर्माण होऊ शकतो। असे मानले जाते की शुक्रवारी मीठ खरेदी केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद आणि आंबट नाते निर्माण होऊ शकते। धार्मिक दृष्टिकोनातून मीठ हे लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे। शुक्रवारी विकत घेतल्यास घरातून लक्ष्मीची उपस्थिती दूर होऊन एखाद्याला गरिबीचा सामना करावा लागू शकतो असे मानले जाते। या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही मीठ देणे टाळावे, कारण ते तुमच्या घरातून सकारात्मक ऊर्जा आणि पैसा काढून घेण्याचे सूचित करते। तुमच्या घरातील मीठ संपले तर ते गुरुवारी किंवा शनिवारी खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो। तिसरा क्रमांक, हिंदू धर्मात शुक्रवारी जादूची खरेदी टाळण्याचा सल्ला दिला जातो। मुख्यतः कारच्या दिवशी जादू खरेदी करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो। याचे मुख्य कारण म्हणजे जादू खरेदी केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जेवर आणि देवी लक्ष्मीच्या निवासावर परिणाम होतो। तसेच असे मानले जाते की शुक्रवारी जादू खरेदी केल्याने घरात आर्थिक संकट आणि गरिबी येऊ शकते आणि देवी लक्ष्मी देखील नाराज होऊ शकते। यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना सामोरे जावे लागू शकते। याशिवाय घरातील घाण साफ करण्यासाठी जादूचा वापर केला जातो, परंतु ते खरेदी करण्याची वेळ देखील महत्त्वाची आहे। शुक्रवारी जादूची खरेदी केल्यास घरातील समृद्धीही शुद्ध होऊ शकते। याशिवाय जादू नेहमी लपवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते उघड्यावर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते।
तुमचा शुक्र देखील अशक्त असू शकतो. मित्रांनो, शुक्रवारी उपवास करणे हे लक्ष्मी आणि देवी संतोषींचे आशीर्वाद मिळविण्याचे साधन मानले जाते, तर नाही या दिवशी उपवास सोडण्यात निष्काळजीपणा. उपवास मध्यभागी मोडला किंवा चुकीचा असला तरीही पूर्ण भक्तिभावाने व नियमाने व्रत पाळावे. आहार घेतल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. धार्मिक मान्यतेनुसार व्रताच्या वेळी सात्विक अन्न आणि फळे खावी. या दिवशी आंबट आणि तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे, कारण यामुळे लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते. उपवासाचा उद्देश केवळ शारीरिक तपश्चर्याच नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शुद्धी देखील आहे. काही कारणास्तव तुम्ही व्रत पूर्ण करू शकत नसाल तर देवी लक्ष्मीची क्षमा मागावी, प्रार्थना करा आणि पुढच्या वेळी योग्य प्रकारे आणि भक्तिभावाने उपवास करा. यामुळे तुमची श्रद्धा आणि भक्ती मजबूत राहील आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचे अपार आशीर्वादही मिळतील. 5वा क्रमांक, ज्येष्ठांचा अनादर. माणसाने आयुष्यात कधीही आपल्यापेक्षा मोठ्या कोणाचा अपमान करू नये. विशेषतः शुक्रवारी आईवडील, वडील आणि शिक्षक यांचा अनादर करू नये. या दिवशी ज्येष्ठांचा आदर करावा. हे करणे विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण हा दिवस देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद आणि कुटुंबातील समृद्धीशी संबंधित आहे. वडीलधाऱ्यांचा अनादर केल्याने तुम्हाला त्यांच्या आशीर्वादापासून वंचित राहावे लागते. उलट घरात अंधार असतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करू शकते, ज्यामुळे संपूर्ण घरात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते. याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून लक्ष्मी देवीला प्रसन्न करते यावर ही परंपरा जोर देते आणि कुटुंबाच्या आनंदासाठी सर्व सदस्यांनी एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असणे आवश्यक आहे. वडीलधाऱ्यांशी काही कारणास्तव मतभेद असल्यास ते शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. हे करा. या दिवशी वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. क्रमांक, काथळाचे सेवन. होय मित्रांनो, काही ठिकाणी कठलाला तामसिक देखील मानले जाते आणि म्हणूनच शुक्रवारी कठळाचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो, त्याग करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जॅकफ्रूटमध्ये साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा मिळते. उपवास करणाऱ्यांसाठी हे अनुकूल नाही, कारण उपवासाचा उद्देश शरीराला हलके आणि संतुलित ठेवणे आणि अधिक ऊर्जा आणि जडपणा प्राप्त करणे नाही. याशिवाय कठळ हे मुख्यत्वे मांसाहारी पदार्थांच्या रूपात खाल्ले जाते आणि कठळ खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि जडपणा येऊ शकतो, जे उपवासाचे एक कारण आहे की त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचन मंदावते आणि जडपणा येतो. उपवासाच्या दिवसात हलका व सात्विक आहार निवडण्याचा सल्ला दिला जातो. 7वा क्रमांक म्हणजे लोखंड आणि तांब्याचे दान. शास्त्रानुसार लोह आणि तांब्याचे दान सामान्यतः अशुभ मानले जाते, तर तांबे देखील पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. तो लोखंड हा शनीचा धातू आहे मानले जात नाही, तसेच लोह हा शनीचा धातू आहे. शुक्राच्या दिवशी या धातूंचे दान केल्यास घरामध्ये नकारात्मकता आणि दारिद्र्य येऊ शकते. याशिवाय माता लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते, विशेषतः जर एखाद्या व्यक्तीला जीवनात गरिबी किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. जर बाधित झाले असेल तर ते प्रभावित झाले असेल, प्रभावित व्यक्तीने प्रभावनावर दान करणे टाळावे. तांदूळ हे हिंदू धर्मात शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याशिवाय तांदूळ हे देवी अन्नपू आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला शुक्रवारी तांदूळ खरेदी टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण असे केल्याने धनाची हानी होऊ शकते आणि घरात समृद्धी येऊ शकते. धार्मिक मान्यतेनुसार तांदूळ देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाशी संबंधित आहे आणि शुक्रवारी खरेदी केल्यास या आशीर्वादात बाधा येऊ शकते.
शिरवत विस्कळीत होऊ शकतो, तसेच तांदूळ बहुतेकदा दानासाठी वापरला जातो. जर शुक्रवारी खरेदी केला असेल तर तो दानासाठी वापरता येत नाही, त्यामुळे शुभ प्रभाव कमी होतो आणि व्यक्ती 9 क्रमांकाच्या लोखंडामुळे किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंमुळे तुम्हाला जीवनात गंभीर परिणाम दिसू शकतात. होय मित्रांनो, शुक्रवारी इस्त्री करा. खरेदी टाळण्याची परंपरा मुख्यतः धर्मग्रंथ आणि ज्योतिषशास्त्रीय विश्वासांवर आधारित आहे. लोखंडाचा संबंध शनी ग्रहाशी आहे असे मानले जाते आणि शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस मानला जातो. शुक्र आणि शनी यांच्यातील संबंध संतुलनावर आधारित आहेत, परंतु लोखंडापासून बनवलेल्या वस्तू शुक्रवारी खरेदी केल्या तर हे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे त्याचा परिणाम कुटुंबातील आरोग्य समस्या किंवा आर्थिक संकट म्हणून पाहिला जातो. 10वा क्रमांक म्हणजे कलह किंवा संघर्ष. मित्रांनो, माणसाने आयुष्यात कधीही कलह, भांडण, शत्रुत्व किंवा वाद अजिबात करू नये. विशेषतः एखाद्या व्यक्तीने शुक्रवारी भांडणे किंवा वाद घालू नये, कारण यामुळे केवळ मानसिक अशांतता नाही तर कुटुंबातील शांतता देखील बिघडू शकते. याशिवाय असे केल्याने देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर नाराज होऊ शकते आणि तुमचा शुक्र देखील कमजोर होऊ शकतो, अशक्त असू शकते. याशिवाय घरातील वातावरण आणि नातेसंबंधांवर झगडे यांचा थेट परिणाम होतो. असे मानले जाते की ज्या घरात अशांतता आणि अराजकता असते त्या घरात माँ लक्ष्मी वास करत नाही. मित्रांनो, शुक्रवारचा दिवस आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला असतो. हा दिवस विशेषतः देवी लक्ष्मीला समर्पित आहे, जी समृद्धी, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. एखाद्याच्या मनात मत्सर, राग किंवा द्वेषाच्या भावना आणणे टाळावे. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते आणि नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरात वाढू शकतो. याशिवाय नकारात्मक विचारांचा केवळ तुमच्या मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही त्याचा परिणाम होतो. यामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण बनू शकते. अशा परिस्थितीत विशेषतः शुक्रवारी ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर शांत चित्ताने त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी करा. तब्येतही सुधारते आणि लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होते. 12 कर्ज. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की शुक्रवारी उधारी टाळण्याची परंपरा ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धांशी संबंधित आहे. हे परंपरा आणि धार्मिक विश्वासांशी निगडीत आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पैसे, कपडे किंवा इतर मौल्यवान वस्तू उधार दिल्याने घरातून पैशाचा प्रवाह वळतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. या दिवशी तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिल्यास घरातील आर्थिक स्थैर्य प्रभावित होऊ शकते असे मानले जाते. याशिवाय अशीही परंपरा आहे की शुक्रवारी उधार दिल्याने उधार घेतलेल्या वस्तू परत मिळत नाहीत. त्यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात आणि तुम्हाला जीवनात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कर्ज देणे पूर्णपणे आवश्यक असल्यास हे एका शुभ काळात करा आणि ते शक्य तितक्या लवकर पुनर्प्राप्त होईल याची खात्री करा. याशिवाय शुक्रवारी उधार देण्याऐवजी दान करण्याचा सल्ला दिला जातो, कारण दान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, तेथे शांती असते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होते. क्रमांक. काळ्या गोष्टी. होय मित्रांनो, शुक्रवारी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण काळा रंग हा राहू आणि शनी यांचे प्रतीक मानला जातो. हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रातील अडचणी, रोग आणि नकारात्मक ऊर्जा यांच्याशी संबंधित आहेत. शुक्रवार हा शुक्राचा दिवस आहे, जो सौंदर्य, संपत्ती आणि भव्यतेचे प्रतीक आहे. या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्याने शुक्राची सकारात्मक ऊर्जा बाधित होऊ शकते. अशा स्थितीत शुक्रवारी काळे कपडे,
काळे शूज किंवा इतर काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी केल्याने आर्थिक संकट आणि नात्यात खळबळ येण्याची शक्यता मानली जाते. हा विश्वास लोकांमध्ये वाढतो की सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी हलके आणि चमकदार रंगांना प्राधान्य दिले पाहिजे. क्रमांक तेल. मित्रांनो, ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून तेलाचा संबंध शनिग्रहाशी जोडला गेला आहे. अशा स्थितीत शुक्रवारी तेलाची खरेदी, विक्री किंवा वापर करणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की या दिवशी तेल खरेदी केल्याने व्यक्तीला आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. शुक्रवारी तेल खरेदी केल्यास घरातील शांती आणि आनंदावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच तेल अनेकदा कठीण आणि नकारात्मक ऊर्जा संबद्ध आहे. तात्पर्य, जर काही कामासाठी तेल विकत घेणे अत्यंत आवश्यक असेल तर ते खरेदी करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. तर मित्रांनो, ही अशी कामे होती जी शुक्रवारी चुकूनही करू नये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सर्वांना सेट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक आगामी व्हिडिओची सूचना आधी मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.